नमस्कार. या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सध्या प्रसिद्ध असलेला आणि प्रत्येक मैदानावर गुलालामध्ये राहत असलेला अर्जुन बैल, तर या अर्जुन बैलाच्या मालकांनी एक नवीन खरेदी केलेली आहे. एक नवीन खोंड विकत घेतलेले आहे. ते घेतलेले आहे 7,51,000ला असे त्यांनी सांगितले आणि हे खोंडसुद्धा आदतच आहे. तर एकूणच अर्जुन आणि हे खोंड एकत्र धावणार यामध्ये शंका नाही. आणि या खोंडाचे नाव आहे राणा. तर राणा आणि अर्जुन हा घरचा साज तयार केलेला आहे आणि बरेचशा मैदानांवर आपल्याला यापुढे दिसणार आहे. अर्जुन बैलाच्या मालकांनी ही नवीन खरेदी केलेली आहे. राणा म्हणून या खोंडाचे नाव आहे आणि त्यांनी लगेचच मोरगावच्या मैदानावर त्याला पळवले आणि या पहिल्याच मैदानात या खोंडाने गट पाससुद्धा केलेला आहे. तर मित्रांनो, अर्जुन आणि राणा हे बरेचशा मैदानावर आपणास पळताना दिसणार आहेत. आता वळूया 17 तारखेच्या मैदानाकडे. आषाढी एकादशी निमित्त हे मैदान बुधवारी 17/7/2024 रोजी होत आहे. मौजे कतार खटाव येथे, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे. तर या मैदानाची प्रवेश फी ही 800 रुपये आहे आणि ऑनलाईन नोंदणी ही 16 तारखेपर्यंत असणार आहे आणि 16 तारखेलाच शेवटला म्हणजेच संध्याकाळपर्यंत लॉट जाहीर होणार आहेत या मैदानाची. आणि या मैदानावर बक्षिसे पाहूया. प्रथम क्रमांकास 80,000 आहेत, दुसऱ्यासाठी आहेत 60,000, तिसऱ्यासाठी 40, चौथ्यासाठी 20, पाचव्यासाठी असणार आहेत 15, 6व्यासाठी 10 आणि 7व्यासाठी 8 अशी येथे बक्षिसे आहेत. आणि विशेष या मैदानावर बकासूर आणि सर्जा हे धावणार आहेत. रणजित सर निंबाळकर यांची दुर्दैवी घटना झाल्यापासून सर्जा पहिल्यांदाच या मैदानावर धावत आहे. बऱ्याचशा दिवसापासून सर्जा हा आरामावरच आहे आणि बकासूर आणि सर्जा आता आपणाला या 17 तारखेच्याच मैदानावर पाहावयास मिळणार आहेत. त्यानंतर पुढेसुद्धा सर्जाची मैदाने आहेतच, बकासूर आहेच. तर बकासूर आणि सर्जा हे 17 तारखेला आपणास या मैदानावर पाहावयास मिळतील विठ्ठल केसरी म्हणून. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन ऑन करा. नमस्कार.